नमस्कार. अपरिचित इतिहास या मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष नेतृत्व केलेल्या 10 लढाया. क्रमांक 10. जंजिरा. कोकणच्या किनारपट्टीवर मराठी मुलखात सिद्धी सैन्य प्रचंड अत्याचार करत असे. 1682च्या सुरुवातीस सिद्धीचा कायमस्वरूपी निकाल लावण्याच्या मनोदयाने शंभूराजांनी स्वतः नेतृत्व स्वीकारत जंजिरा मोहीम आखली. अनेक महिने गलबतातून चौफेर मारा करूनही जंजिरा जेरीस येत नव्हता. या दरम्यान कोंडाजी फर्जंद यांना गुप्तहेर बनवून जंजिऱ्यात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, जो असफल ठरला. अखेरीस कोणत्याही परिस्थितीत जंजिऱ्यात प्रवेश करणे महत्वाचे समजून शंभूराजांनी एक अचाट धैर्य केले. त्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी सागरावर सेतू बांधायला घेतला. दगड, लाकडी ओंडके, कापडी गठ्ठे, माती इत्यादी टाकून खाडीतून जंजिऱ्यापर्यंतचा रस्ता तयार करणे सुरू झाले. मात्र हा प्रयत्न सुरू असतानाच हसन अली खान या मुघल सरदाराने कल्याण भिवंडीवर हल्ला केला आणि मराठी मुलखात जाळपोळ सुरू केली. याच दरम्यान एका रात्री भरतीचे पाणी भरपूर वाढले आणि हे बांधकाम सुरू असलेला पूल वाहून गेला. शंभूराजांना आता कल्याणकडे लक्ष देणे भाग होते. त्यामुळे त्यांनी रघुनाथ प्रभू महाडकर या आपल्या सरदाराकडे वेढ्याची कामगिरी सोपवली आणि रायगडाकडे प्रयाण केले. क्रमांक 9. चौल. 1682 साली छत्रपती शंभूराजे यांनी डिचोली इथे दारुगोळ्याचे कारखाने सुरू केले होते. गोवेकर पोर्तुगीजांच्या वेशीवरच शस्त्रसाठा तयार होतो आहे हे पाहून पोर्तुगीजांनी कोकणात रयतेची छळवणूक सुरू केली. यावेळी मराठे आणि सिद्धी यांच्यात लढाईला तोंड फुटले होते. पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी यावेळी चौलच्या किनाऱ्यालगत सिद्धीच्या माणसांना आणि गलबतांना आसरा दिला होता. या दरम्यान शंभूराजे खुद्द कोकणात होते. या कृत्याची त्यांना खबर मिळताच त्यांनी आपल्या फौजेची पहिली मोहीम चौलच्या ठाण्यावर आखली. यावेळी त्यांच्यासोबत जानोजी फर्जंद, नागोजी वाघमारे आणि अंताजी भास्कर हे स्थानिक अधिकारी देखील होते. शंभूराजांना यावेळी चौलच्या ठाण्याबाहेर तट बांधायचा होता, ज्याचा आधार घेऊन मराठी फौजांना हल्ला करता येऊ शकेल. पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी गोव्याहून परवानगी येताच मराठ्यांवर हल्ले सुरू केले. परिणामतः मराठ्यांनी हल्ला करून चौलचे ठाणे ताब्यात घेतले आणि तटाचे बांधकाम पूर्ण केले. क्रमांक 8. तारापूर. 1683च्या सुरुवातीला औरंगजेब बादशहाने इंग्रज, पोर्तुगीज आणि डच लोकांना पत्र पाठवून संभाजीराजांना विरोध करण्याचा हुकूम केला. यावेळी पोर्तुगीज शंभूराजांची राजनीती खेळत होते. एका बाजूने त्यांनी औरंगजेबाचे सैन्य उत्तर फिरंगाणातून विनाहरकत जाऊ दिले, तर दुसरीकडे शंभूराजांशी मैत्रीची भाषा करून मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याला अटक केली. परिणाम असा झाला की 15 एप्रिल 1683 रोजी संभाजी महाराजांनी स्वतः 1000 घोडदळ आणि 2000 पायदळ घेऊन तारापूरच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्याबाहेरील शहर जाळले. 2 पोर्तुगीज पाद्री देखील यावेळी कैद झाले होते. तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी मॅन्युअल अल्वारेस याने मराठ्यांना प्रतिकार केला आणि गोव्यालाही कळवले. पुढे मराठ्यांनी पोर्तुगीजांना येणारे धान्य अडवले आणि रसद मारली, ज्यामुळे त्यांना माघार घेऊन येसाजीला सोडून देणे भाग पडले. पुढे हे संबंध वाईट होत गेले आणि 1684 दरम्यान संभाजीराजांची मोहीम दक्षिण फिरंगाणात झाली, ज्याला आज आपण गोवा मोहीम किंवा वडलेराजी म्हणतो. परंतु या मोहिमेत तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आला नाही, कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे शहाजादा मुअज्जम कोकणात उतरला. क्रमांक 7. खेळणा आणि शिरकाण. कवी कलशाच्या हाती कारभार आल्यापासूनच शिर्के आणि कवी कलश यांच्यात वाद होते. शिर्के मंडळींना आपले जुने वतन कायम करून हवे होते, जे करण्यास कवी कलशाचा आक्षेप होता. अखेरीस याचे पर्यवसान युद्धात झाले. नोव्हेंबर 1688 दरम्यान शंभूराजांच्या पत्नी येसुबाई यांचे सख्खे बंधू गणोजीराजे शिर्के पन्हाळगडाच्या परिसरात कवी कलशांवर चालून गेले. कवी कलशांना नाईलाजाने विशाळगडाकडे पळून जाणे भाग पडले. शिर्के मंडळींनी आता विशाळगडाला वेढा दिला. कवी कलश वेढ्यात अडकलेले पाहून दस्तूर खुद्द शंभूराजे हे विशाळगडाच्या दिशेने चालून गेले. विशाळगडाला शंभूराजे स्वतः येत आहेत हे पाहून गणोजी संगमेश्वरच्या दिशेने निघून गेले. कवी कलश आणि शंभूराजे यांनी पळून जाणाऱ्या सैन्याचा पाठलाग केला आणि मंडाळी पूर्णपणे खणून काढली. यावेळी त्यांच्यासोबत मल्लोजी घोरपडे, संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ चिटणीस हेही होते. हेच वैर मात्र पुढे शंभूराजांच्या जीवावर बेतले. क्रमांक 6. प्रांत पुणे. 13 जानेवारी 1685 रोजी मराठी सैन्याचे 10,000 सैनिकांचे एक पथक पुणे, सुपे आणि नवला कुंभरे भागात मुघलांवर छापे घालत होते.
या दरम्यान मुघलांचा सरदार रौदनदास खान याची नेमणूक मराठ्यांचा प्रतिकार करण्याकरता झाली होती। मराठे सतत छापे टाकून मुघलांना हैराण करत होते। रोज एक मुघल छावणी तरी मराठ्यांच्या कचाट्यात सापडत होती। अशा वेळी मिर्झा अजीज खान, रौदनदास खान आणि बरामंद खान यांनी एकत्र फौजा जमा करून मराठ्यांचा प्रतिकार करण्याचे ठरवले। सगळे मुघल सैन्य एकत्र आल्याचे समजताच शंभूराजांनी स्वतः 4000 स्वारांच्या पथकाची एक तुकडी घेऊन घाटावर चढाई केली। शंभूराजे खुद्द येत आहेत समजताच मुघल सैन्य थोडी पिछेहाट करत लढत होते। लढाई परांडा किल्ल्यापर्यंत घेऊन जाण्यास मुघल सैन्य यशस्वी ठरले। परांड्याजवळ मुअज्जमचे 10,000 ताज्या दमाचे घोडेस्वार आणि ख्वाजा हमीदचे सैन्य येऊन मुघलांना सामील झाले आणि यामुळे मराठ्यांना युद्धातून माघार घेत पुण्याच्या दिशेने परत यावे लागले। क्रमांक 5 बाणावर 1682च्या कर्नाटक स्वारी दरम्यान संभाजीराजांनी इक्केरीच्या बसप्पा नाईक आणि कुतुबशहाशी तह केला। त्यांच्या संयुक्त फौजांनी जून 1682 पूर्वी चिक्कनहळ्ळीच्या पश्चिमेस बाणावर इथे तळ दिला। चिक्कदेवरायावर हल्ला करण्याच्या बेतात असतानाच अचानक चिक्कदेवरायानेच त्यांच्यावर हल्ला केला। चिक्कदेवरायाच्या सैन्याने अचानक हल्ला केल्याने संयुक्त फौजांना लढत माघार घ्यावी लागली। यावेळी कुतुबशहाच्या सैन्याने प्रथम माघार घेतली। मराठ्यांचे सैन्य चिक्कदेवरायाच्या सैन्यासमोर एकटे सापडले। एव्हाना एकोजी राजांचे सैन्य मराठ्यांना येऊन जुळण्याच्या बेतात होते, परंतु त्यांना उशीर झाला। त्यामुळे शंभूराजांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याला थोडा वेळ माघार घेऊन त्रिचनापल्लीच्या दिशेने जावे लागले। पुढे त्रिचनापल्लीच्या लढाईत एकोजीराजे आणि शंभूराजे यांच्या संयुक्त फौजांनी चिक्कदेवरायाला कोंडले आणि त्याला खंडणी भरून आपली सुटका करून घ्यावी लागली। क्रमांक 4 श्रीरंगपट्टण संभाजीराजांची कर्नाटकातील दुसरी मोठी लढाई ही श्रीरंगपट्टण इथे झाली। या स्वारीत मोरस, तिगुड, कोडक, मलय इथल्या नायकांनी शंभूराजांना चिक्कदेवरायाविरोधात मदत केली। 1686 दरम्यान संभाजीराजांनी श्रीरंगपट्टणवर हल्ला केला। सुमारे महिनाभर लढाई सुरू असल्याने चिक्कदेवरायाने स्वतःच्या प्रजेवर लढाईचा कर लावला। प्रजेने राजाविरोधातच उठाव करत मराठ्यांच्या फौजेला साथ दिली आणि चिक्कदेवरायालाच वेढले। मराठ्यांनी एव्हाना सत्यमंगलमवर हल्ला केला होता। अखेर चिक्कदेवरायाने आपले मोठे सैन्य जे मदुरेच्या किल्ल्यात होते त्या किल्ल्यातील सैन्याला बोलवले। तेव्हाच शंभूराजांना खबर मिळाली की औरंगजेब हा विजापूरची मोहीम आटपून पन्हाळ्याला वेढा घालण्याच्या बेतात आहे। परिणामतः ही मोहीम सद्यस्थितीत सोडून शंभूराजांना रायगडाकडे परतावे लागले। या मोहिमेबद्दल दक्षिणचे इतिहास अभ्यासक डॉक्टर मुद्दाचारी म्हणतात की जर चिक्कदेवरायाने मराठ्यांशी मैत्रीपूर्ण तह केला असता आणि दोन्ही संयुक्त फौजांनी औरंगजेबावर हल्ला केला असता तर विजापूर वाचले असते आणि निश्चितच औरंगजेबही कायमचा खिळखिळा झाला असता। क्रमांक 3 फोंडा 1683 दरम्यान उत्तर फिरंगणात मराठी फौजेने एकच हलकल्लोळ सुरू केला होता। तारापूर, अशेरी, चौल रेवदंडा यासारखी ठाणी मराठ्यांनी वेढली होती। पोर्तुगीजांनी शहास प्रतिशय देण्याच्या उद्देशाने मराठ्यांच्या ताब्यात असणाऱ्या दक्षिण फिरंगणातील फोंडा किल्ल्यावर हल्ला केला। 1 नोव्हेंबर 1683 रोजी हा हल्ला सुरू झाला। सलग 9 दिवस गडांवर तोफांचा मारा सुरू होता। यावेळी फोंड्याचे किल्लेदार होते येसाजी कंक। त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक ही किल्ला लढवत होते। पोर्तुगीज तोफांच्या माऱ्यापुढे गड ढासळू लागले। 9 नोव्हेंबर रोजी तटाला खिंडार पडले आणि फिरंगी सैन्य आत शिरू पाहू लागले। शेवटला उपाय म्हणून मराठ्यांनी लाकडी फाळाचा एक तट उभा केला आणि आडून गोळीबार सुरू झाला। 10 नोव्हेंबर रोजी सकाळी पोर्तुगीज अर्धवट किल्ल्यात शिरलेले असताना खुद्द संभाजीराजे 850 ताज्या दमाचे घोडेस्वार आणि 1500 पायदळ घेऊन किल्ल्याच्या बाहेरून चालून आले। पोर्तुगीज सैन्य अचानक कात्रीत सापडले आणि जीव वाचवण्यासाठी माघार घेऊ लागले। 11 नोव्हेंबर 1683 रोजी पोर्तुगीज व्हाईसरॉय काउंट दी अल्वोर लाजिरवाणेपणे अपयश घेऊन गोव्यात पळून गेला। दुर्दैवाने या लढाईत कृष्णाजी कंक हे जबर जखमी झाले। पुढे ते आपल्या घरी मावळात येऊन जखमा फुटून मरण पावले। क्रमांक 2 सांतू इस्तेवाव किंवा सेंट स्टीफन उर्फ जुव्याचे बेट 24 नोव्हेंबर 1683 रोजी मराठी सैन्याने शंभूराजांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील जुवे बेटावर असणाऱ्या सांतू इस्तेवाव किल्ल्यावर हल्ला केला। या किल्ल्याला वेढा दिला। किल्ल्यावरून काहीही हालचाल न झाल्याने रात्री 8 वाजता मराठ्यांची एक तुकडी किल्ल्यात शिरली। किल्ल्यात अत्यंत कमी शिबंदी असल्याने त्यांना वेढा पडल्याची खबर देखील लागली नव्हती। अखेर मराठ्यांनी काही गोवेकर सैनिक मारले व किल्ला ताब्यात घेतला। तेव्हा रात्रीचे अंदाजे 10 वाजले असावे।
गोव्यात चर्चवर असणारी घंटा आता धोक्याची म्हणून वाजवण्यात आली. डॉम मॅन्युअल मास्करेनस आणि डॉम फर्नांडा दी कॉस्ता या अधिकाऱ्यांना मराठ्यांच्या प्रतिकारास जाण्याचा हुकूम झाला, पण त्यांची हिंमत झाली नाही. 25 नोव्हेंबर रोजी खुद्द स्वतः व्हाईसरॉय 400 सैनिक घेऊन चालून आला. मराठ्यांनी गनिमी काव्याचा वापर करत पोर्तुगीज शिपायांच्या नाकेनऊ आणले. कोंदिदा अल्वोर विजराई मराठ्यांच्या तावडीत सापडला होता. त्याला रॉड्रिगो डी कॉस्टा या त्याच्या सैनिकाने वाचवले. फिरंगी गोव्याच्या दिशेने पळत होते तेव्हाच पाण्यालाही भरती आली. अनेक सैनिक मातीत रुतून अडकले. विजराई खुद्द पळून जात असताना शंभूराजे त्याच्या मागावर घोडा घेऊन निघाले. पाण्याचा जोर वाढला आणि राजांचा घोडा पहुणीला लागला. तेवढ्यात खंडोबल्लाळाने ते पाहिले आणि स्वतः डोहात शिरून शंभूराजांच्या घोड्याला सावरले आणि राजांचा प्राण वाचवला. या युद्धानंतर मराठे गोव्यात शिरण्याच्या पूर्ण तयारीत होते, परंतु पाण्याला आलेल्या भरतीने त्यांना अडवले. चिटणीस बखरीत एक वाक्य आहे, ते दिवशी गोवे तर घ्यावयाचेच, परंतु फिरंगियांचे दैव समुद्राने रक्षिले. याच दरम्यान पुढे शहाजादा मुअज्जम दक्षिण कोकणात उतरला होता आणि शंभूराजांना जिंकलेला गड 2 दिवसात सोडून कोकणच्या दिशेने रवाना व्हावे लागले. क्रमांक 1, वडले राजिक अर्थात गोव्याची थोरली स्वारी. 83 साली झालेलीच ही गोव्याची स्वारी वडले राजिक किंवा थोरली स्वारी म्हणून ओळखली जाते. या संपूर्ण स्वारीत नेतृत्व शंभूराजांनी केले होते. फोंड्याचा किल्ला, जोवे बेटावरील किल्ला या दोन्ही मोहिमात शंभूराजांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यानंतर 6000 स्वार आणि 10,000 शिपाई घेऊन शंभूराजांनी डिसेंबर 83 मध्ये साष्टी आणि बारदेश्वर हल्ला चढवला. मडगाव, कुंकळली, असोळणे, राचोल अशी गावे ताब्यात घेत मराठी सैन्याने रायतूरच्या किल्ल्याला वेढा दिला. त्यांचा वेढा चालू असतानाच दुसरीकडे थिये आणि शापोरा हे किल्ले देखील मराठ्यांच्या ताब्यात आले. एकूण 26 दिवस गोवे मराठ्यांच्या टाचेखाली होते. फिरंगी सैन्याची पूर्ण दाणादाण उडाली होती. इतर वेळी झालेल्या फिरंगी अत्याचारांच्या विरोधात मराठे सूड उगवत होते. विजराई इतका हताश झाला होता की त्याने अखेर बॉन जीसस चर्च मधील सेंट फ्रान्सिसच्या हाती आपला राजदंड दिला आणि मराठ्यांच्या अत्याचारापासून वाचवण्याची करुणा भाकली. त्याच्या सुदैवाने मुअज्जम नेमका कोकणात उतरत होता आणि त्या मार्गाने तो स्वराज्याकडे निघाला होता. स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांना आता रायगडी परतणे भाग होते. गोव्याची मोहीम आटपून शंभूराजे 23 डिसेंबर 83 रोजी रायगडावर परतले. पुढे 1684च्या जानेवारीत भीमगडचा विचित्र तह झाला. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. धन्यवाद.